रामवाडीमध्ये राजू शेठचं सातत्यानं या ठिकाणी रामवाडी माझी आहे म्हणून आपण एक छोटंसं पण याच्यावर आपण थांबणार नाही। भविष्य काळामध्ये ज्या ठिकाणी आपण आता रोड होत आहेत पुढं होत आहेत एक चांगली वास्तू त्या ठिकाणी गावातसुद्धा ताईंचं म्हणणं आहे एक वास्तू चांगली गावातसुद्धा त्यांच्या नावाने उभी राहील आणि ते स्वप्न खऱ्या अर्थानं ताई पूर्ण करतील। कारण एक सातत्यानं काही हसत मुखत मेळमिळावू लोकांना जोडणारं व्यक्तिमत्व होतं आणि म्हणून अशा व्यक्तीची आठवण आपण राहावी, सातत्यानं त्यांच्या गोष्टींना उजाळा द्यावा म्हणून आज या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी वेज बांधली। आदरणीय सभापतींचं उदाहरण सांगितलं की गावात त्यांनी सगळं सातत्याने एकजूट ठेवण्याचं चांगले विकास कामं करण्याचे भविष्य काळातसुद्धा आपण मंडळी एकत्र येऊ ग्रामपंचायत असेल देवस्थान असेल एकत्र येऊन आता जो कुंभमेळा येतोय त्या कुंभमेळ्याच्या माध्यमातून आपल्या वाडी वस्ती गाव खऱ्या अर्थानं पहिला अधिकार तुमचा आहे तो आपण समजून घेतला पाहिजे। कुंभमेळा कुठं येतोय बाकीचे लोक जास्त त्याचा फायदा घेत आहेत पण जिथं मुक्कामी खरा अर्थ राहतोय तिथली कामं तशीच राहिलेली आहेत तिथल्या आराखड्यावर नुसते जात आहेत म्हणून ग्रामस्थांनी कुठंतरी एकजूट होऊन एक मीटिंग घेऊन आमच्या गावातली प्राधान्याने पहिली एवढी कामं द्या आम्हाला ही गरजेची 10 दिवस आमच्याकडे हा कुंभमेळा मुक्कामी असतो आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती ताई त्या ठिकाणी सातत्यानं पुढाकार घेतात। परवाच सामान्य प्रशासनाच्या राज्याच्या सचिव आपल्या विराधा मॅडम आल्या होत्या त्यांना त्या ठिकाणी ताई भेटल्या त्यांना सांगितलं त्या म्हटल्या ताई नक्की प्रस्ताव तुमचा घेऊन या आपण याला प्राधान्य करू आणि त्या दिवशी पुण्यामध्ये मुख्यमंत्र्यांना सुद्धा ताई भेटल्या आणि सांगितलं की माझ्या गावात कुंभमेळा येतोय त्याला चांगलं फंड्स आपण द्या। मुख्यमंत्री ताई म्हटले साहेब तुमचं पत्र द्या जी काय कामं प्रायोरिटीने घ्यायच्या ते द्या नक्की आपण त्या ठिकाणी घेऊ। मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या गावच्या एक स्वाभिमान या पारुंड आणि वैष्णवधाम म्हणजे काही एकच ग्रामपंचायत वेगळी झाली। माझी एवढी विनंती आहे की आता जखड्यांनी सांगितलं की आपल्या हक्काचं नेतृत्व आहे जसं तुम्ही दशरथ पवारांना प्रेम केलं तसं ताईंवर सुद्धा करा। आपल्या गावामध्ये शेवटी विकासाला महत्त्व जो लोकप्रतिनिधी निवडून देतो त्या विकास कामं खऱ्या अर्थानं आपल्या गावामध्ये झाली पाहिजे आणि ती विकास कामं करायची धमक आणि प्रशासनातून खिचून आणायची धमक कोणात असेल तर ते आशाताईंमध्ये आहे हे आपण गेली 20 वर्ष पाहिलेले आहे। या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्य ताई नव्हत्या पण माझ्या पारोडमध्ये एक काम झालं पाहिजे माझ्या बुचकेवाडीमध्ये काम झालं पाहिजे पारोडमध्ये जे काही निधी आपले परत गेले त्याचे खंत आहे परंतु एक पारुंड आणि वैष्णवधाम एक चांगलं हे एकच आहे ही चांगले गाव मग त्या ठिकाणी व्हावी म्हणून माझे एक अनेक लोक येतील अनेक लोक जातील शेवटी लोकशाही आहे लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे पण आपण गावांनी वैष्णवधाम आणि पारुंड्याने विचार केला पाहिजे की आपल्या गावचं लोकप्रतिनिधित्व आणि ताई ही शेवटची जिल्हा परिषदची निवडणूक लागते पुढच्या भविष्य काळामध्ये 25 वर्ष तुम्हाला कोणाकडे हात करावा लागला नाही पाहिजे एवढी कामं गावच्या विकासाच्या माध्यमातून तुम्ही करून घ्या आणि ताईंच्या पाठीच्या मागं खंबीरपणानं उभं राहा आहेत। शेवटी आपले शेतकरी वर्ग आहे आपण की शेतकरी वर्गामध्ये आपण सगळे शेतकरी आहोत। आपण एखादा बैल कामाचा असला किंवा शर्यतीत बैलगाडा मालक पण येते तो पळणारा जर चांगला असेल तर गुणाचा एखादा मार्का बैल असेल पण तो शिस्तीचा आणि कामाचा 1 नंबरचा असतो तसं ताई थोड्याशा आहेत आक्रमक कोणत्यासाठी जनतेच्या विकासा कामे झाली पाहिजेत याच्यासाठी आक्रमक आहेत जनतेत नाही अधिकाऱ्यांवर वचक ही राहिली पाहिजे आणि म्हणून अशा व्यक्तिमत्वाला आपण काम करत असताना ताई नेहमी शिस्तीमध्ये आणि चांगलं काम व्हावं याच्यासाठी सातत्याने आणि जाता जाता मला एवढं सांगायचं आहे आज जुन्नर तालुक्यामध्ये जी आरक्षणं पडल्यात 8 त्या 8 आरक्षणामध्ये सगळे नवीन चेहरे त्या ठिकाणी जाणार आहेत नक्की जाणार पण ते कितपत बांधतील कितपत निधी खिचून आणतील याची मला शातून आहे पण एक अनुभवी नेतृत्व म्हणून ताई का आपण 20 वर्ष त्या ठिकाणी काम करताना पाहिलेलं आहे त्या सभागृहामध्ये जुन्नरसाठी भविष्य काळात पुढच्या 5 वर्षामध्ये आवाज फोडायचा असेल तर फक्त आशा ताईच फोडू शकते आणि निधी आणू शकते याचाही विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं हे जे मी बोललोय हे मला बोलावं लागलं नसतं हे राजू शेठने या ठिकाणी मांडलं असतं त्यांच्या भावना या ठिकाणी त्यांनी व्यक्त केल्या असत्या मी त्यांनी अनेक त्या ठिकाणी सांगितलं असतं
म्हणजे 4 दिवस त्यांची धडपड चालली असती. माझं ते उद्घाटन करायचं, भूमिपूजन करायचं, हे करायचं. आपण मंडळी सुद्धा तो त्याग त्या ठिकाणी माझ्यावर माझे सहकारी कारखान्यामध्ये काम करतात. अविनाश शेठ पुंडे आहेत, सरपंच आहेत, विकासनन आहेत, उपसरपंच आहेत. या सर्वांना माझी एक विनंती की पारोणकरांनो, माझी आमचं हात जोडून विनंती, कारण आजही पण अविनाश शेठ तुमची सासरवाडी आमची तिथली आहे, आमच्या गावचे तुम्ही जावई आहेत. तुम्ही सातत्याने पाहता नारायणगावातला एक गल्ली बोल किंवा कुठला एक वाडीवरचा रस्ता किंवा सगळ्या समाजाला न्याय किंवा कुठल्याही समाजाचा काम केले का नाही त्यांना विचारा. आणि म्हणून माझी पारोणकरांना विनंती की यावेळेस कुठलं काही न पाहता आपला गावचा उमेदवार म्हणून तुम्ही ताईंच्या पाठीशी उभे राहा आणि पारोणमधून 1 नंबरचं मतदान ताईंना करा. एवढीच या निमित्तानं विनंती करतो. थँक्यू.